नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। आताची सर्वात मोठी बातमी आहे बागलाण तालुक्यातून। बागलाण तालुक्याच्या वायगाव येथे पाणी टंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक झालेत। अनेक दिवसापासून गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज वनवन भटकावं लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक आता संतापलेत। अखेर संतापलेल्या महिलांनी हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढलाय। आंदोलन दरम्यान महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूपही ठोकून निषेध नोंदवलाय। जोपर्यंत गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। यामुळे मात्र पाणी प्रश्नावर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची कसोटी लागली आहे। ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासन काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। प्रखर न्यूज साठी दीपक खैरनार अंबासन। प्रश्नात मेन मध्ये पाणी या गावाला प्यायला पाणी नाही। लोक अक्षरशः पाण्याने तडफडू राहिले। इथं कोणी ग्रामसेवक प्रशासक हे कोणीही कोणत्याही कामाला तयार नाही आहेत। गावात अक्षरशः दारूंचे अड्डे फुल चालू आहेत, त्याच्यानंतर अतिक्रमण फुल चालू आहे। कोणीही काही प्रोसिजर करायला तयार नाही। या गावाला कोणीही वाली राहिलेलं नाही। तरी या गाव प्रशासनाने आम्हाला सहर्ष मदत करावी ही विनंती। सगळ्या गावांना पाणी आहे। आमच्या गावाला 3 महिन्यापासून पाण्याचे तुटार आहे। आज ग्रामपंचायतीला कुलूप लावलेलं आहे। आम्ही विकत पाणी घेऊन गुराढोरांना पाणी पाजतोय। लहान मुलांना प्यायला पाण्याची तुटार आहे। पाणी येत नाही गावात, त्याच्यामुळे पंचायतीला 50 रुपये ड्रम, एक ड्रमात पण 50 रुपयात एकच ड्रम पाणी भेटतं आम्हाला। मार्च महिन्यापासून गावात प्यायला पाणी बरोबर प्रशासनाला पण सांगितलं वारंवार की मार्च महिन्यापासून प्रस्ताव दिलेला आहे, पण वरचे अधिकारी काय सांगतात की 18 मेला आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे, त्याच्यामुळे टँकरची सोय आमच्याकडे आता होणार नाही असे उडावडीचे उत्तर दिले। शेवटी गावाने पूर्ण ग्रामपंचायत घेरून घेतलं आणि आता कुलूप लावलेलं आहे। जोपर्यंत आता हे गावाला पाणी भेटत नाही तोपर्यंत कुलूप उघडलं जाणार नाही। आम्हाला 3 महिन्यापासून पाणी नाही। पाणीचे खूप हाल आहेत आमच्यावाले। शेवटी आम्ही आज पंचायतला कुलूप लावून घेतलं। तिथं पंचायत भरली, काही गर्दी जमा झाली, हांडे वगैरे घेऊन गेलो, त्यांना बोललो पंचायतला कुलूप लावून घेतलेलं आहे। जोपर्यंत वायगावला पाणी येत नाही तोपर्यंत पंचायतचं कुलूप आम्ही उघडू देणार नाही। बोला।